नमस्कार. तेलाचा थेंबही न वापरता वर्षभर टिकणारे लिंबाचं क्रश बनवूया. यासाठी 7-8 लिंबूमध्ये मीठ घालून, पाणी घालून त्यांना 5-10 मिनिटं ठेवायचे आहे. त्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून त्यांचे काप करून घ्यायचे आहे. लिंबामधील बिया काढून टाकायच्या आहे. अशा प्रकारे सर्व व्यवस्थित लिंबू स्वच्छ करायचे आहेत. त्यानंतर मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये लिंबाचे काप घालून मिक्सरमधून जाडसर असे दळून घ्यायचे. दळून घेतल्यानंतर एका भांड्यात आपल्याला हे सर्व लिंबाचं क्रश काढून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 1 वाटी गूळ, चवीनुसार मीठ व आवडीनुसार लाल तिखट म्हणजे चटणी घालून घ्यायची आहे व व्यवस्थित एकत्र करून 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटांनंतर सर्व मिश्रण परत एकत्र करायचं आहे. गॅसवर कढई ठेवून गॅस चालू करून आपल्याला हे मिश्रण कढईमध्ये घालून 1 तारी पाक येईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. 1 तारी पाक झाल्यानंतर गॅस बंद करून आपल्याला हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये झाकून ठेवायचं आहे. धन्यवाद.